नमस्कार, मी वृषाली पाटील. आपण बघत आहात एक्सप्रेस न्यूज मराठी. पुलावरून मालवाहू ॲपे पलटी झाल्याने 4 जण जागीच ठार तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू. जखमीवर उपचार सुरू. दरवर्षी नवसाला जात होते भाविक. यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संदेश कांबळे. पुसद तालुक्यातील बेलगव्हाण घाटातील जंगलामधील लहान पुलावरून मालवाहू ॲपे पलटी झाल्याने 4 जण जागीच ठार झाले तर उपचारादरम्यान दोघा जणांचा मृत्यू झाल्याची घटना 16 जानेवारी 2024 रोजीच्या सकाळी 11:30 वाजताच्या दरम्यान घडली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या 2 चिमुकल्यांना नांदेड येथे उपचाराकरिता भरती करण्यासाठी रवाना केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचा व वाहतूक पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता. अपघातामध्ये एकूण 6 जणांचा मृत्यू झाला असून नांदेड येथे प्रथमेश अर्जुन राठोड वय 3 वर्षे, सेवानगर पांढुर्णा व राज राहुल चव्हाण वय 5 वर्षे टोकी तांडा शिवानगर हे 2 चिमुकले गंभीर जखमी झाल्याने उपचाराकरिता पाठविले आहे. त्याशिवाय 9 जण जखमी झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार दरवर्षीप्रमाणे उमरीच्या देवीला 16 जानेवारी 2023 रोजीच्या सकाळी 11 वाजताच्या दरम्यान नवसासाठी बकरे घेऊन मालवाहू ॲपे उमरीच्या देवीला नवस फेडण्यासाठी जात असताना मालवाहू ॲपे ऑटो बेलगावांच्या जंगलातून जीर्ण झालेल्या पुलावरून ऑटो जात होता. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने झाला अपघात. ऑटो ॲपेमध्ये जवळपास 15 जण प्रवास करीत होते. अशावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्या पुलावरून ऑटो पलटी झाल्याने 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्याची माहिती कळताच अपघातग्रस्तांना भेटण्यासाठी पुसद विधानसभा मतदारसंघाचे आमदार इंद्रनील नाईक व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय राठोड यांनी भेट देऊन नातेवाईकांचे सांत्वन केले.